नमो नमः. हितोपदेशः कथामुखम भाग 3. आपल्या अशिक्षित मुलांसाठी राजाची चिंता. श्लोक आहेत 12 ते 16. 2 श्लोक सुदर्शन राजाच्या कानावर पडल्यावर त्याच्या मनामध्ये विचार सुरू झाले. तो विचार करू लागला. इत्या करण्यात मनः पुत्राणाम अनधिगत शास्त्राणाम नित्यम उन्मार्गगामिनाम शास्त्रानुष्ठाने नोद्विग्न मनाः स राजा चिंतयामास. संधी सोडवून वाचूया. इति आकर्ण्य आत्मनः पुत्राणाम अनधिगत शास्त्राणाम नित्यम उन्मार्गगामिनाम शास्त्रानुष्ठानेन उद्विग्न मनाः सहा राजा चिंतयामास. इथं संधी कुठले आले? इत्याकर्ण्यात्मनः इति आकर्ण्य आत्मनः. इति आकर्ण्य यण संधी झालाय. आकर्ण्य आत्मनः सवर्णांचा दीर्घ संधी झालाय. पुत्राणाम अनधिगत शास्त्राणाम इथं मागच्या म व्यंजनात पुढचा स्वर मिसळलाय. तसंच नित्यम उन्मार्गगामिनाम मागच्या म व्यंजनात पुढचा स्वर मिसळलाय. शास्त्रानुष्ठानेन उद्विग्न मनाः हा गुणसंधी आहे. अ अधिक उ बरोबर ओ झालेला आहे. स राजा इथं स च्या पुढच्या विसर्गाचा लोप झालेला आहे. ह्याच्यामध्ये क्रियापदे चिंतयामास. तो विचार करू लागला. चिंतयामास हे चिंत दावागण उभयपद धातूचं परोक्ष भूतकाळ तृतीय पुरुष एक वचन. 1 ते 9 गणातील धातूंची परोक्ष भूतकाळी रूप होताना धातूतील पहिल्या अक्षराचा द्वित्व होऊन मग पुढं प्रत्यय लागतात. बुभुजे, जगाम वगैरे. आणि 10व्या गणाचे धातू आणि एक स्वर असणारे धातू जे आहेत त्यांना आधी आम प्रत्यय लागतो आणि मग अस, कृ किंवा भू या धातूंची परोक्ष भूतकाळी रूप लावून त्या धातूचं परोक्ष भूतकाळी रूप तयार केलं जातं. इथं चिंत त्याला आम प्रत्यय लागला. चिंतयाम विकरणासकट लागला. चिंतयाम आणि पुढं आस हे असं धातूचं परोक्ष भूतकाळी रूप लागलं आणि हा चिंतयामास परोक्ष भूतकाळ तयार झाला. सहा राजा चिंतयामास. तो राजा चिंता करू लागला, विचार करू लागला. राजा कसा? त्याचे विशेषण आहे उद्विग्न मनाः. ज्याचं मन उद्विग्न झालेलं आहे असा. उद्विग्न मनाः सामासिक शब्द आहे. उद्विग्न मनः यस्य सह. ज्याचं मन उद्विग्न आहे असा हा बहुव्रीही समास झाला. उद्विग्न मनस असा त्याच्यामध्ये मूळ शब्द होईल. आता हे राजाचं विशेषण झालेलं आहे त्यामुळे ते नपुसकलिंगी न चालवता तो पुल्लिंगी चालेल चंद्रमस प्रमाणे. उद्विग्न मनाः सहा राजा चिंतयामास. उद्विग्न ज्याचं मन उद्विग्न झालेलं आहे असा तो राजा विचार करू लागला. त्याचं मन का उद्विग्न झालं ते मागं सांगितलंय. इति आकर्ण्य असं ऐकून म्हणजे ते मागचे 2 श्लोक ऐकून ज्याच्याकडं शास्त्र नाही तो आंधळाच आहे असं एका श्लोकात ऐकलं होतं. आणि एका श्लोकात ऐकलं होतं की यौवन, धनसंपत्ती, प्रभुत्व, अविवेकता या 4 गोष्टीतील एक जरी गोष्ट असली तरी ती अनर्थाला कारणीभूत होते. आणि मग यातील 4ही गोष्टी असतील तर काय होईल? अशा अर्थाचे हे 2 श्लोक ऐकल्यानंतर राजा अतिशय उद्विग्न झाला आणि विचार करू लागला. का? तर आत्मनः पुत्राणाम अनधिगत शास्त्राणाम नित्यम उन्मार्गगामिनाम हे पुत्राणामची विशेषण आहेत. अनधिगत शास्त्राणाम पुत्राणाम. अधिगत अधिक गमगच्छ म्हणजे मिळवणे. अनधिगत न अधिगत न मिळवलेलं नाही तत्पुरुष समास. शास्त्र न अधिगतम शास्त्रम यैहि ते. ज्यांनी शास्त्र मिळवलेलं नाही म्हणजे शास्त्र ज्यांनी शिकलेले नाहीत असे हे माझे मुलगे. हा बहुव्रीही समास झाला. आणि नित्यम उन्मार्गगामिनः आणि नित्य वाईट मार्गानं जाणारे असे हे माझ्या मुलांच्या बाबतीत. पुत्राणाम शास्त्रानुष्ठानेन शास्त्र अननुष्ठानेन पुत्रांच्या अशिक्षितपणामुळं शास्त्रांचं त्यांनी अनुष्ठान न केलं असल्यामुळं म्हणजे ते शास्त्र शिकले नसल्यामुळं राजा उद्विग्न मन झाला. राजाचं मन उद्विग्न झालं आणि तो राजा विचार करू लागला. यातले समास एकदा परत बघूया. अनधिगत शास्त्राणाम. अनधिगत शास्त्र हा मूळ शब्द झाला. षष्ठी बहुवचन. शास्त्र न शिकलेल्याचे. अनधिगत समास कसा झाला? न अधिगत अनधिगत नय तत्पुरुष प्राप्त न केले. अनधिगत शास्त्र हा अनधिगतम शास्त्रम येन सह. ज्यानं शास्त्र शिकलं नाही असा
तो अनधिगत शास्त्र. आता शास्त्र शब्द जरी नपुंसकलिंगी असला तरी तो आता मुलाचं विशेषण म्हणून आलेलं आहे, त्यामुळे पुल्लिंगात चालवलेलं आहे. उन्मार्गगामी नाम मूळ शब्द झाला उन्मार्गगामीन, इनंत पुल्लिंगी, षष्ठी बहुवचन. उन्मार्गम गच्छति इति उन्मार्गगामीन, उपपद तत्पुरुष. वाईट मार्गाला जातो तो उन्मार्गगामी. आणि एक समास कुठला आहे? शास्त्राननुष्ठानेन. शास्त्र अननुष्ठान असे दोन शब्द एकत्र आले, समास बनला. शास्त्रांचे अननुष्ठान म्हणजे शास्त्राचं अशिक्षण, शास्त्र न शिकल्यामुळे. अननुष्ठान न अनुष्ठानम, अननुष्ठानम हा नय तत्पुरुष समास झाला. आणि शास्त्राणाम अननुष्ठानम, शास्त्रांचं अननुष्ठान हा झाला षष्ठी तत्पुरुष. उद्विग्न मनाः, उद्विग्नम मनः यस्य सहा, ज्याचं मन उद्विग्न आहे असा तो बहुर्वी समास झाला. कवीनं पुढं राजाच्या मुखी गुणवान आणि मूर्ख पुत्रांची समीक्षा करणारे श्लोक घातलेले आहेत. श्लोक 12. कोऽर्थः पुत्रेण जातेन यो न विद्वान् न धार्मिकः काणेन चक्षुषा किंवा चक्षुः पीडैव केवलम्. पदच्छेदः. कः अर्थः पुत्रेण जातेन यः न विद्वान् न धार्मिकः कानेन चक्षुषा किंवा चक्षुः पीडा एव केवलम्. इथं संधी कुठले आहेत? कोर्थः, कहा अर्थः, विसर्गाचा उ होऊन पूर्वरूप संधी झालेला आहे. यो न इथं नुसता विसर्गाचा उ झालेला आहे. विद्वान न मागच्या न व्यंजनाला पुढचं न व्यंजन जोडून दिलेलं आहे. चक्षुः पीडैव, चक्षुः पीडा अधिक एव हा वृद्धी संधी आहे. कहा अर्थः पुत्रेण जातेन. जातेन हे पुत्रेणचं विशेषण आहे. जातेन म्हणजे जन्मलेला. जन्मलेल्या पुत्राचा काय उपयोग? कहा किंवा किम हे जेव्हा काय उपयोग या अर्थी वापरली जातात त्यावेळी ज्याचा उपयोग त्याची तृतीया विभक्ती योजतात. म्हणून पुत्रेण किम किंवा पुत्रेण कहा अर्थः, असा पुत्र असून काय उपयोग? जातेन म्हणजे जन्म घेतलेला, असा जन्म घेतलेला पुत्र असून काय उपयोग? कसा? यहा न विद्वान न धार्मिक, जो विद्वान पण नाही आणि जो धार्मिक पण नाही असा हा पुत्र जन्माला येऊन काय बरं उपयोग? काणेन चक्षुषा किंवा चक्षुः पीडैव केवलम. काण म्हणजे आंधळा, आंधळा डोळा असून काय उपयोग? चक्षुः पीडा एव केवलम, ती तर डोळ्यांना झालेली केवळ पीडाच झाली. डोळा आहे पण त्याला जर दिसत नसेल तर त्या डोळ्यांचा काय उपयोग? ती केवळ चक्षु पीडा झाली. डोळे आहेत पण काही दिसत नाही. त्याचप्रमाणे विद्वान पण नाही आणि धार्मिक पण नाही असा पुत्र जन्माला येऊन काय बरं उपयोग, असा राजा मनामध्ये विचार करतोय. चक्षुः पीडा इथं षष्ठी तत्पुरुष समास आहे. चक्षुषः पीडा, चक्षुः पीडा किंवा चक्षुषोः पीडा, चक्षुः पीडा. आता समासातल्या दोन शब्दावरून जेव्हा सामासिक शब्द बनतो तेव्हा मूळ शब्द एकत्र येतात. उदाहरणार्थ देव मंदिर, देवाचे मंदिर, देवाचे मधला देव शब्द घेतला, मंदिर मधला मंदिर शब्द घेतला, देव मंदिर जोड शब्द तयार झाला. तसं इथं चक्षुष मध्ये चक्षुष असा सकारांत शब्द आहे आणि पीडा असे दोन मूळ शब्द एकत्र आले. चक्षुष पीडा त्यासह या व्यंजनाचा विसर्ग झालेला आहे. चक्षु पीडा मध्ये हा षष्ठी तत्पुरुष समास आहे. श्लोक 13. अजात मृत मूर्खाणाम वरमाद्यौ न चान्तिमः सकृत दुःख करावाद्यावंतिमस्तु पदे पदे. पदच्छेद. अजात मृत मूर्खाणाम वरम आद्यौ न च अंतिमः सकृत दुःख करौ आद्यौ अंतिमः तु पदे पदे. इथं संधी कुठले आहेत? वरम आद्यौ मध्ये मागच्या म व्यंजनात पुढचा स्वर मिसळलेला आहे. चांतिमहा मध्ये च अधिक अंतिमहा सवर्णांचा दीर्घ संधी झालेला आहे. दुःख करौ आद्यौ आव झालाय. दुःख करा वाद्यम दोन्ही ठिकाणी दुःख औचा आव झालेला आहे. हा अयादी संधी आहे. दुःख करौ आद्यौ अंतिमहा दोन्ही ठिकाणी अयादी संधी झालेला आहे. आणि अंतिमस्तु इथं विसर्गाचा स झालेला आहे. अजात मृत मूर्खाणाम, अजात मृत मूर्ख असा जोड शब्द तयार केला.
समासे अजातः च मृतः च मूर्खः च इतरेतर द्वंद्व. अजात न जातः अजातः, जो जन्मालाच आलेला नाही तो, हा झाला नाही तत्पुरुष. मृत म्हणजे मृत्यू पावलेला, आणि मूर्ख मूर्ख. कवी काय म्हणतोय, अजात मृत मूर्खाणाम मध्ये, असं एक आपण पदर्थ घेऊया. अजात म्हणजे तो जन्मलेलाच नाही, आणि मृत जो जन्माला आला आणि मृत्यू पावला, आणि मूर्ख. अशा 3 पुत्रांच्या पैकी वरम आद्यव, पहिले 2 एक वेळ चांगले, पण न अंतिमः, शेवटचा मूर्ख मुलगा मात्र काही चांगला नाही. एक जन्मालाच नाही आला किंवा जन्माला येऊन मृत झाला तरी एक वेळ परवडला, पण मूर्ख मुलगा असून काही उपयोग नाही. त्याचं कारण पुढच्या चरणामध्ये सांगितलंय. सकृत दुःख करव आद्यव, आधीचे 2 आहेत म्हणजे अजात आणि मृत, हे जे आधीचे 2 पुत्र आहेत ते सकृत दुःख करव, हे एकदा दुःख देणारे आहेत. आणि अंतिम हा तू पदे पदे, आणि शेवटचा अंतिम जो मूर्ख मुलगा आहे तो मात्र पावलोपावली दुःख देणार आहे. दुःख करव हाही सामासिक शब्द आहे. दुःखम करोती इथे दुःख करहा, त्याचं ते द्विवचन आहे, दोघांच्या करता वापरलेले आहे, अजात आणि मृत या करता, म्हणून द्विवचन आलं. आद्य हे विशेषण आहे, त्याचा आद्यव हे द्विवचन झालं. श्लोक 14. वरम गर्भस्रावो वरमपि च नैवाभिगमनम् वरम जातः प्रेतो वरमपि कन्यैव जनिता वरम वंध्या भार्या वरमपि च गर्भेषु वसतिर् न चा विद्वान रूप द्रविण गुणयुक्तोपि तनयः. 17 अक्षरांचं हे शिखरिणी वृत्त आहे. पदच्छेद. वरम गर्भस्रावः वरम अपि च न एव अभिगमनम् वरम जातः प्रेतः वरमपि कन्या एव जनिता वरम वंध्या भार्या वरमपि च गर्भेषु वसतिः न च अविद्वान रूपद्रविण गुणयुक्तः अपि तनयः. मूर्ख मुलगा असण्यापेक्षा कुठल्या गोष्टी असलेल्या चांगल्या, असं या श्लोकात कवीनं सांगितलेलं आहे. वरम गर्भस्रावः, गर्भस्रावः गर्भस्य स्रावः, एक वेळ गर्भपात झालेला चांगला. वरमपि च नैवाभिगमनम, स्त्रीप्रती गमन न केलेलंही एक वेळ चांगलं. वरम जातः प्रेतः, मृत मुलगा जन्माला आलेलाही चांगला. वरमपि कन्या एव जनिता, एक वेळ मुलगी जन्माला आली तरीही चांगली. वरम वंध्या भार्य, अपत्य न होणारी स्त्री सुद्धा एक वेळ चांगली. वरम अपीच गर्भेषु वसती, एक वेळ गर्भामध्ये राहणंच चांगलं. परंतु न च अविद्वान, अविद्वान म्हणजे मूर्ख, तनयः, परंतु मूर्ख मुलगा चांगला नाही. कसा आहे तो? रूप द्रविण गुणयुक्तोपि, रूप रूप, द्रविण म्हणजे सोनं म्हणजेच धन संपत्तीनं युक्त असा पुत्र, परंतु जो मूर्ख आहे तो मात्र काही चांगला नाही. त्यापेक्षा वरच्या सगळ्या गोष्टी एक वेळ चांगल्या. गर्भस्राव हा षष्ठी तत्पुरुष समास आपण बघितला. अविद्वान, न विद्वान, अविद्वान नाही तत्पुरुष झाला समास. रूप द्रविण गुणयुक्त, हा रूप द्रविण गुण युक्त असे 4 शब्द एकत्र येऊन इथं समास बनलेला आहे. रूपम च द्रविणम च, रूपद्रविणे, रूप आणि द्रविण म्हणजे सौंदर्य आणि सोनं, इत्यादी गुणांनी युक्त. रूपद्रविणादि गुणाः, रूपद्रविण गुणाः, रूपद्रविणादि गुणाः, रूपद्रविण हे एक प्रकारचे गुणच. रूपद्रविण गुणैः युक्तः, रूपद्रविणादि गुणैः युक्तः, रूपद्रविणादि गुणांनी युक्त. हा झाला तृतीय तत्पुरुष. श्लोक 15. सजातो येन जातेन याति वंश समुन्नतिम परिवर्तिनी संसारे मृतः को वा न जीवती. हा नीतिशतकामधला श्लोक आहे. पदच्छेद. सः जातः येन जातेन याति वंशः समुन्नतिम परिवर्तिनी संसारे मृतः कः वा न जीवती. इथं जीवती हे क्रियापद आहे आणि याती हे पूर्वार्थात आलेलं क्रियापद आहे. सहा जातः, तोच खरा जन्माला आला. येन जातेन वंशः समुन्नतिम याती,
ज्याच्या जन्मामुळे वंश उन्नतीला जातो तोच मुलगा खरा जन्मला असं म्हणायला हवं. नाहीतर परिवर्तिनी संसारे या परिवर्तनशील अशा संसारामध्ये कहा मृत हा न जीवती, कुठला बरं मृत्यू पावलेला पुन्हा जन्माला येत नाही. न जीवती म्हणजे जगत नाही, म्हणजेच जन्माला येत नाही. श्लोकामध्ये जीवतीच्या ऐवजी जायते असंही एक पाठभेद आहे. मृत्यू पावणे आणि पुन्हा जन्म घेणे हे सतत चालू आहे रहाडगाडग. किंवा मेलेला जीव प्रत्येकच जन्माला येतो, पण खरा जन्माला कोण आला तर ज्यानं आपला वंश उन्नतीला नेला त्याचा जन्म हा खरा जन्म झाला असं म्हणायला हवं, असं सुभाषितकार सांगतोय. पुढचं 16वं सुभाषित आहे. गुणी गण गणनारंभे न पतती कठिनी ससंभ्रमाद्यस्य तेनांबा यदि सुतिनी वदवंध्या कीदृशी भवती. हा आर्यावृत्तातला श्लोक आहे. आर्यावृत्त हे मात्रावृत्त आहे. पहिल्या आणि तिसऱ्या चरणात 12 मात्रा असतात, दुसऱ्या चरणात 18 आणि चौथ्या चरणात 15 अशी मात्रांची संख्या आर्यावृत्तामध्ये असते. पदच्छेद. गुणी गण गणनारंभे न पतती कठिनी सुसंभ्रमात यस्य तेन अंबा यदि सुतिनी वद वंध्या कीदृशी भवती. इथं संधी कुठे आहेत? ससंभ्रमात यस्य, ससंभ्रमात यस्य, त्या तच्या ठिकाणी द झालेला आहे तिसरं व्यंजन आलं. आणि तेनांबा, तेन अंबा सवर्णांचा दीर्घ संधी झालेला आहे. कवी काय सांगतोय? गुणी गण गणनारंभे सामासिक शब्द आहे. गुणीनाम गणाः, गुणी गणाः, गुणी लोकांचा गण म्हणजे समूह. मग आणखीन एक गणना शब्द लागला त्याच्या पुढे. गुणी गणानाम गणना, गुणी लोकांच्या समूहाची गणना म्हणजे गुणी लोकांची गणना. आणि एक आरंभ शब्द आहे पुढे. गुणी गण गणनाया हा आरंभ, गुणी लोकांच्या गणनेचा आरंभ. यामध्ये आणखी कुठला समास आलेला आहे? सुसंभ्रमात, सुष्ठू संभ्रमात. संभ्रम म्हणजे इथं गौरव, अत्यंत गौरवामुळं. हा झाला कर्मधारय समास, अत्यंत गौरवामुळं. आता याच्यामध्ये क्रियापद कुठलं आलेलं आहे? पहिल्या चरणात आहे पतती, तृतीय पुरुषी एकवचनी क्रियापद आहे. त्यामुळे त्याचा तृतीय पुरुषी एकवचनी करता आहे तो कठिनी. कठिनी न पतती. कठिनी म्हणजे खडू. पतती हे क्रियापद आहे, त्याचा कठिनी हा करता आहे. कठिनी न पतती. आता पत शब्दाचा एक अर्थ आपल्याला माहिती आहे, पडणे. पत या धातूचा दुसरा अर्थ आहे प्रवृत्त होणे. खडू जर प्रवृत्त होत नसेल तर, असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे गुणी लोकांची गणना करत असताना ज्याचे नाव अत्यंत गौरवपूर्वक खडून लिहिलं जात नसेल तर तेन अंबा यदि सुतिनी, त्याच्यामुळेच आई ही पुत्रवती जर म्हटली जात असेल तर. पुढे 2 क्रियापद आहेत, वद आणि भवती. वद या क्रियापदाचा करता आहे त्वम. त्वम वद, तू सांग बरं, वंध्या कीदृशी भवती. वंध्या कोणाला म्हणायचं? वंध्या म्हणजे जिला मूल होत नाही अशी ती वांझ स्त्री. खरी पुत्रवती कोण? तर जिच्या मुलाची गणना गौरवयुक्त लोकांच्या मध्ये केली जाते ती खरी पुत्रवती. इतर पुत्र आहेत पण ते गुणवान नाही आहेत, मूर्ख आहेत, तर तिला सुतिनी असं म्हणता येणार नाही. म्हणजे खरा पुत्र असलेली होणार नाही, तर ती वंध्याच म्हणायला पाहिजे तिला, असं या सुभाषितामध्ये सांगितलेलं आहे. जो गुणाने युक्त आहे त्याचा जन्म सफल झाला, त्याच्यामुळेच स्त्रीला पुत्रवती म्हटलं जातं. आणि ज्या मुलाची गणना विद्वान पुरुषांमध्ये होत नाही अशा मुलाच्या मातेला वांझच म्हटलं पाहिजे. तो मुलगा असून नसल्यासारखाच आहे. वान स्त्रीला पुत्र होतच नाही, हिला पुत्र झालाय पण मूर्ख आहे, त्यामुळं हे पुत्र असूनही वांझच असल्याप्रमाणे आहे. गुणीगण गणनारंभे हे सुभाषित हितोपदेशातील काही प्रतीमध्ये आहे, काही प्रतीमध्ये नाहीये. आता आपण यापुढील भाग पुढच्या पाठामध्ये बघूया. हरि ओम तत्सत.